आपल्या भुसावळ शहरात जर पहिलीचा विद्यार्थी 9वीचा विद्यार्थी जर परीक्षा देण्यासाठी एप्रिल महिन्यात जर घराबाहेर निघेल तर त्याचा उष्माघातामुळे बळीसुद्धा जाऊ शकतो। की दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा या ज्या एक्झाम आहे ह्या 10 एप्रिलच्या आत आपण संपवाव्या। एखाद्या वेळेस काही अपघटना जर घडली तर आम्ही शिक्षणाधिकाऱ्यापासून तर जे संबंधित या प्रक्रियेमध्ये सामील आहेत यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करू। दरवर्षी पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही मार्चमध्ये सुरू होऊन एप्रिल 8 ते 10 तारखेपर्यंत संपत होत्या। परंतु यावर्षी राज्य शासनाने याच पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या 28 तारखेपर्यंत सुरू ठेवण्यात आलेले आहे। आणि आपल्याकडचं उन्हाचं तापमान पाहून एप्रिल महिन्यामध्ये कडाक्याचं ऊन असल्यामुळे आपल्या भुसावळ शहरात जर पहिलीचा विद्यार्थी 9वीचा विद्यार्थी जर परीक्षा देण्यासाठी एप्रिल महिन्यात जर घराबाहेर निघेल तर त्याचा उष्माघातामुळे बळीसुद्धा जाऊ शकतो। किंवा आपल्या शाळेमध्ये आपल्या भागात उन्हामुळे आपल्या शाळेतील जे वर्ग आहे यामध्ये पंखे नसतात, कूलरची व्यवस्था नसते किंवा थंड पेय पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसते। त्यामुळे आम्ही शासनाला गट शिक्षणाधिकाऱ्याला निवेदनाद्वारे एक विनंती केलेली आहे की दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा या ज्या एक्झाम आहे या 10 एप्रिलच्या आत आपण संपवाव्या, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जाण्यापासून आणि जर शासनाने या आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार जर नाही केला तर एखाद्या वेळेस काही अपघटना जर घडली तर आम्ही शिक्षणाधिकाऱ्यापासून तर जे संबंधित या प्रक्रियेमध्ये सामील आहेत यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करू असं आम्ही शिवसेनेच्या वतीने यांना सांगतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती। मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.